आपल्या विषयाचं नाव आहे नवऱ्याने बायकोचं ऐकावं की बायकोने नवऱ्याचं ऐकावं. संसारामध्ये पती पत्नीचा जोडा, या जोड्याशिवाय संसाराचं गाडं अजिबात चालत नाही. जसे एखाद्या वाहनाचे 2 चाकं असतात ना, ते सारख्या आकाराचे असतात, तरच ती धावगती चालत असते. तसं ह्या संसारातलं असतं. पती आणि पत्नी हा जोडा आपण जरी म्हणत असेल की हा घरगुती संसार आहे, आपसामध्ये ते एकमेकाशी मिळून मिसळून वागत असतात. काय घ्यायचं द्यायचं नाही घ्यायचं, काय करायचं सवरायचं, घरातलं असेल नसेल ते सगळं काही एकमेकाच्या विचाराने चालतात. पण कधी कधी अनेक ठिकाणी अनेक प्रश्न असे डोळ्यापुढे उद्भवल्यासारखे किंवा उभे राहिल्यासारखे दिसतात. काही ठिकाणी असं आढळून येतं का तो नवरा म्हणजे तो पती बायकोचं धकूच देत नाही. तर काही ठिकाणी काही बायका अशा असतात की नवऱ्याचं धकूच देत नाही. असं नेमकं घडतं तरी का? त्याला कारण काय असतात? कारण असतात, त्याशिवाय असं घडत नाही. एकमेकांमध्ये जे वाद होतात, अटीतटीवर जातात, एक दुसऱ्याविषयी आदर सांभाळत नाही, एक दुसऱ्याविषयी प्रेम भावना अगदी कमकुवत पडत चालते. एकमेकाचे विचार कुठेतरी प्रगट करीत असताना नसताना तिसऱ्याला मध्ये भाग घ्यावा लागतो. घरातील पैशांवरून, खर्चावरून, व्यवहारावरून सुद्धा वाद होतात. मी कमवतो, तू आयतं खाते, असंही तो नवरा बोलतो. तर ती कधी म्हणते, ओ मी पण नोकरी करते, माझाही पैसा येतो ना. तिचंही बोलणं खरं असतं, याचंही बोलणं काही अंशी खरं असतं. पण पैशापेक्षा आपण दोघं मोठे आहोत, हा विचार जेव्हा तुम्ही मनामध्ये प्रगट कराल, त्यावेळी दोघंही सलोख्याने नांदाल. तुमचा संसार हा तुमच्या दोघांपुरताच नाही राहणार, तो प्रपंच राहील. संसार आणि प्रपंच यात फरक आहे. तुम्ही जनहित सुद्धा साधाल, परोपकार सुद्धा कराल, धर्म कार्यामध्ये भाग घ्या, अनेकांचे हित साधाल, समाजकार्य कराल. केव्हा दोघांचे विचार एक असतील तेव्हा. समजा तो नवरा शेतकरी आहे, तो उत्पन्न मिळवतो, कष्ट करतो, पण त्याला जर हिचीही साथ आहे, ही पण काबड कष्ट करीत असेल, तर दोन्हींचा विचार एक असावा. येणाऱ्या उत्पन्नाचा जो पैसा असतो, त्या पैशामध्ये घरगुती खर्च जो करायचा असतो, त्या घरगुती खर्चामध्ये लागणारे जे साहित्य असतं, ते तिच्या विचाराने घ्यायचं असतं. तिला म्हणायचं असतं, तुला काय पाहिजे हे तुझ्या पद्धतीनं कर. बाहेरचे जे व्यवहार असेल, लग्न कार्य, काही कार्यक्रम समारंभ, कुठे भेटीगाठी, तो खर्च करायचा असेल, त्यानेही तिला समजून सांगावं का बाहेरचा खर्च असा नाही असा आहे, आपल्याला कुठेतरी जायचं किंवा मला एकट्याला जायचं. त्यावेळी तिने पण समजून घ्यायचं असतं. जे लेकरं असतात, त्यांच्यासमोर पती पत्नीने काही विषय बोलायचे नसतात. ते जेव्हा शाळेत किंवा बाहेर असतात तेव्हा ते हाताळायचे असतात. पैसा शिल्लक पाडताना दोघांमध्ये भेदभाव करायचा नाही. एकत्र दोन्हींचं एक अकाउंट ओपन करायचं, जॉईंट अकाउंट. त्या जॉईंट अकाउंटमध्ये दोन्हींच्या पैशांना एकच म्हणायचं, हे आपले आहे असं समजायचं. आणि तो खर्च करताना दोन्हींच्या विचारांनी करायचा, वाद होऊ द्यायचा नाही. तिला जर 70-80 हजार रुपये पेमेंट असेल, तर तिच्या विचारांना मान्यता द्यायची. कारण ती सुद्धा एक कर्त्या पुरुषासारखं घर चालवणारी असते. यालाही जर ह्या पतीला सुद्धा जर 60-70-80 हजार पेमेंट असेल मंथली, तर तिने पण त्याला समजून घ्यायचं. दोन्हींच्या येणाऱ्या पेमेंटमधून समजा 1.5 लाख रुपये आले किंवा 1 लाख रुपये महिन्याला जर आले, तर त्यातले 50-60 हजार रुपये तुम्ही दोघांच्या जॉईंट अकाउंटला बाजूला ठेवा. घर खर्चायला 10-5 हजार रुपये जे लागतील ते तिच्याजवळ द्या. आई वडील घरात असतील त्यांना 2,000-4,000 त्यांच्याजवळ द्या. किरकोळ कारकोळ खर्चासाठी बाजूला ठेवा.
आणि शेविंगला अगदी दोन्हीसाठी एक सेपरेट ते पण बाजूला राहू दे. वादिवाद व्हायचा अजिबात संबंध राहणार नाही. दोघेही जर खरोखर ज्ञानार्जनामध्ये जर विलीन होणारे असतील, समाजकार्य साधणारे जर असतील, समाजाचं हित करणारे असतील, तर अशा वेळी त्यांचे जे विचार आहेत ते समाजापुढे प्रगट करीत असताना पहिल्यांदा दोघांमध्ये ते विचार करा, दोघांमध्ये ती मांडणी करा. आपल्याला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे आणि कशा रीतीनं आपण आपलं जे गुह्य आहे ते समजून आणि सांभाळून ठेवायचं आहे, हे अति महत्त्वाचं आहे. अनेक ठिकाणी असं दिसून येतं का, हो मी काय म्हणते, हां बोल काय म्हणते, अरे तिचा थोडा आवाज वाढला, तू चारपट वाढवला. हं? असं नाही करायचं. हां बोल काय म्हणते, सावकाश आहे. अहो आपल्याला लग्नाला जायचं ना, ते पण आपल्या लग्नाला आले पाहिजे. मग आपल्याला आहेर करायचा, कन्यादान घ्यायचं, आपल्याला एक दिवस अगोदर जायचं, एक 4-5 हजार रुपये खर्च येईल, चालेल, काय हरकत नाही, मी कुठे नाही म्हणतो. हं? असं समजून घ्यायचं, म्हणजे तो प्रवास सुखाचा होईल, त्या लग्नातही आनंद मिळवता येईल. घरात काही वस्तू आणायची असतील, दीपावली आली किंवा काहीतरी एखादा सणवार आला किंवा पोरंबाळं आली, लेक आली, कोणीतरी जावई आलं, कोणीतरी 4 पाहुणे येणार आहे. ओ ऐका ना, मी काय म्हणते, काय म्हणते सांग ना, बसा ना थोडंसं, बरं हां बसतो, चाल, असं कर ना, अगोदर चहा ठेवतो मस्त, बरं हां चला चहा घेऊ, आपण थोडं बोलू, हां बोल, आपल्याला 1-2 दिवसांनी बाहेरगावी जायचं आहे, पण ते बाहेरगावी जाण्याच्या अगोदर आपल्याकडं 2 पाहुणे येणार आहेत, आपलेच नात्यागोत्यातले आहे, त्यांच्यासाठी काही खर्च करायचा. हा जो विषय आहे ना, हा कॉमन विषय असतो. हा कॉमन विषय शक्यतो त्या नवऱ्याने मोठेपणाने वागायचं असतं आणि त्याने म्हणायचं असतं, अगं हे सर्वसाधारण ज्या गोष्टी आहे ना घरातल्या, या तू करून घ्यायच्या ना गं, फक्त मला सांगायचं, आपल्याला असं नाही असं करायचं आहे, जेवण गोड धोड काय असेल नसेल ते, काही गोष्टी उघड्यावर आणायच्या नाही. सर्वसाधारण बाबींना जास्त महत्त्व द्यायचं नाही. जे विशेष आहे, स्वरूपवान असं आहे, त्यात स्वतःचंही महत्त्व वाढणार आहे, जगाचंही वाढणार आहे, समाजाचं वाढणार आहे, इतर कार्य आपल्या हातून साधणार आहे. अशा टायमाला फक्त पैशाला किंमत नाही द्यायची, तुमच्या दोघांच्या प्रेमाला किंमत द्या. प्रेमाने आणि गोडी गुलाबीने जे होईल ना, ते पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. जे श्रेष्ठ आहे तेच तुमच्याजवळ शिल्लक राहणार आहे, तेच ब्रह्म राहणार आहे. आणि समाजामध्ये जर जनहित साधायचं जर असेल ना तुम्हाला, तर नवरा बायको काय बोलतात हे कधी कोणाला समजू द्यायचं नाही, कळू द्यायचं नाही. गुह्यम गुह्य गोप्ता न दातव्य कदाचन. वादिवाद होऊ द्यायचे नाही. पती पत्नीमध्ये पैशांना किंमत द्यायची, पण दोघांपेक्षा कमीच ठेवायची. हा मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्या. आणि हसून खेळून एकमेकाला जर सांभाळलं तर तुम्ही सगळं सांभाळा. हे विश्वची माझे घर असं म्हणून आनंदात राहा, सुखानंद ब्रह्मानंद प्राप्त करा. मी शिवयोगी पी के आभाड बोलतोय. सबस्क्राईब अवश्य करा.